एजे सुपरस्टार संघाला शेवटचा कॉल आहे। एजे सुपरस्टार संघाचा 12th मॅन पहिला बॉल पडण्या अगोदर डिलिव्हर्ड इथे नसेल तर 2 धावाची पेनल्टी, चला लक्षात असू द्या। भरत आणि संकेत ही आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाले आणि आपण पाहत आहे पहिलाच बॉल डॉट विकेश ट्रॅकवर। संघ मालक हे सन्मान चिन्ह सुद्धा त्यांना देण्यात येत आहे। श्री रोहन गजमल साहेब विशेष सहकार्य तसेच संघ मालक म्हणून आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। थँक्यू सो मच। चला मॅच कडे जाऊयात। एका बाजूला शिर्के 11 आणि दुसऱ्या बाजूला एजे सुपरस्टार्स आणि मला वाटतं हिबतांशू 2 चेंडूचा खेळ संपलाय। पहिल्या चेंडूवरती डॉट, दुसऱ्या चेंडूवरती एक लेग बाईच्या माध्यमातून धाव वर्जित केली गेली आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी विकेश गोलंदाजी ट्रॅकवरती। यावेळी अगदी पुढे शफल झाले, गुडघा वाकवला आणि चेंडूला ढकलून दिला ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट। स्क्वेअर लेग झोनमध्ये बॉलला अडवलं जाते तोपर्यंत दुसरी 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट झाल्या। 2च्या मदतीनं रणसंख्येमध्ये होती वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत 3 या आकड्यावरती। 3 रन्स ऑन दी बोर्ड, 3 धावा। आपण स्कोर कार्डवरती पाहत आहे पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक हे नेहमीच उल्लेख देखील झाला की फलंदाजाच्या दृष्टीनं या ठिकाणी अल्पेश जोशी यांचं मॅन ऑफ द मॅच म्हणून सत्कार करण्यात येते। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। धन्यवाद। जसा उल्लेख झाला की पॉवर प्लेचं षटक हे फलंदाजासाठी अनुकूलित मानलं जातं कारण 30 या सर्कलच्या बाहेर केवळ 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याला भेदून फलंदाजी करायची। ज्यावेळी शफल झाले पुन्हा एकदा बॉलला पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषापार। या मॅच मधला आलाय हा पहिला चौकार। आणि 4 चेंडूच्या अखेरीस धाव फलकावरती धावा झाल्या 7-7। आघाडीची प्रारंभिक जोडी मैदानावरती। पुढच्या बॉलवरती लास्ट जवाब, अगदी मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि चोरी मात्र मागच्या दारातून झाली। फलंदाज बाद। निश्चितपणे संघमालक आनंदात असायलाच हवेत कारण आपण त्यासाठीच्या स्पर्धेचा अट्टास केलाय आणि आता नवीन बॅटर मॅन फॉर्म आमशेत रतीश वाघरे मैदानावरती दाखल झालाय। आमचे संघाचा एक आयकॉन खेळाडू तर स्ट्राईक हँडला दाखल होईल अगदी आणि समोर देखील दुसऱ्या बाजूला आमचेच गावचा विकी शिगवन हा देखील एकाच गावातून खेळणारे दोन्ही खेळाडू आहेत आणि हे लीगचे वैशिष्ट्य आहे। हॅलो न्यू बापदेव फायटर्स आणि एसए कट्टर कुणबी या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की कृपया आपण टॉससाठी व्यासपीठावर यायचं आहे। न्यू बापदेव फायटर्स आणि एसए कट्टर कुणबी दोन्ही संघांचे कर्णधार कृपया व्यासपीठावर या। टॉस आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। यावेळी क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि चेंडू सरळ झालाय, निघून गेलाय सीमारेषा पलीकडे। रतीच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार। शतपत्र गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी ॲडव्होकेट निलेश बाबने सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं एक महत्त्वपूर्ण योगदान पाहिलंय। व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट, लेदरचं क्रिकेट, सर्व क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे या खेळाडूकडे आणि यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य राहिले तुम्हाला स्लोवर बॉल, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, अकू टप्प्याचे बॉल, त्याच्यानंतर बरेचसे व्हेरिएशन असलेला खेळाडू आहे। खामगाव संघाचा एक मातब्बर खेळाडू। पहिल्या षटकामध्ये धाव आल्यात 11 आणि आता दुसऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी राहील, स्वतः संघाचे कॅप्टन्स देखील आहेत आणि आता त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन स्वतः गोलंदाजी ट्रॅकवरती। षटक क्रमांक 2 पहिल्या षटकामध्ये 11 धावा राहिल्यात। निलेश बाबने राईट मोर द विकेटने पहिला बॉल, यावेळी शफल झाले, मोठा फटका खेळायचा होता, चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे। नो मॅच स्लॅममध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय
लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक बॉलवरती जोपर्यंत येईल आडवेल न्यू चेंडूची बापदेव फेकी करेल. वर्सेस एस ए कट्टर कुणबी यांच्या नंतर टॉससाठी आहे कोण? हा नाही आता ये. तर नक्कीच ती पुण्यामध्ये आपण स्पर्धा पाहिली. ऑल ॲडव्होकेट महाराष्ट्रमधून अगदी निलेश बाबण्याला खेळताना पाहिलंच. अगदी दर्जेदार खेळाडू आहे. याचा खेळ अगदी आम्ही आमच्या लहानपणापासून पाहिला आहे. पुढच्या बॉलला बॅकफुटला गेले. पुढे एकदा क्षेत्ररक्षक आहेत कव्हर्सला, बॉलला अडवलं गेले. तो प्रत्येक सिंगल अर्जित झाले आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलकामध्ये वाढवत असताना 14 क्रमांक सद्यस्थितीला पाहायला मिळतोय. 14 रन्स ऑन दी बोर्ड. चांगली गोलंदाजी. पहिल्याच 2 चेंडूवरती केवळ 3 धावा खर्च केल्यात. दुपारच्या सत्रामधील हे शांततेचं क्रिकेट आपण पाहत आहे. स्ट्रायकेटला रतीश अकूट टप्प्याचा बॉल. जसं मी उल्लेख केला की या गोलंदाजाकडे ती लय आहे, ती वैविध्यता आहे, ती अगदी विशेषता आहे. पहिले 2 चेंडू पाहिले तर पुढच्या दिशेनं, त्याच्यानंतर जसा रतीश आला त्याला माहिती आहे की रतीशच्या स्लॉटमध्ये बॉल आला तर रतीशकडे ती क्षमता आहे आणि रतीशला अगदी अकूट टप्प्याच्या बॉलनं सरप्राईज दिला. यावेळी डॉट बॉल आलाय. धावफलक अजूनही 14 या धावसंख्येवरती स्थिर. 3 चेंडूचा खेळ अजूनही या षटकातील शिल्लक आहे. पुढचा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता. शफल झाले, बरोबर ती हेरला आणि त्याच्यानंतर एक सिंगल. विजय बोरले साहेब कृपया व्यासपीठावर यायचं आहे. ती सिंगलच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढवत असताना रणसंख्या जाऊन पोहोचते 15 या क्रमांकावरती. 15 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. ही सद्यस्थितीला आपण बॅटिंग करणाऱ्या एच सुपर टायगर्स या संघाची परिस्थिती पाहत आहे. मोठ्या फटकांपासून सातत्याने वंचित ठेवलंय. या संपूर्ण इनिंगमध्ये आतापर्यंत केवळ 2 चौकार लगावले गेलेत. शांत क्रिकेट. दिलेश बामणे यांच्या विरोधात थोडंसं अगदी शांतता पाहायला मिळते. यावेळी शफल झाले पुन्हा एकदा अक्रॉस. त्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. यावेळी चुकी झाली आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमारेषा पार आला यावेळी षटकातील हा चौकार. झाला. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा शफल झाले. पुन्हा एकदा त्याच डिरेक्शन मध्ये खेळायचं होतं आणि जर पाहिलं तर षटक क्रमांक दुसरा देखील संपवलं जात आहे आणि 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा एच सुपर टायगर्सचा संघ जाऊन पोहोचलाय. गडी बाद झालेत 1 आणि धावफलकावरती झाल्यात 19-19. षटक क्रमांक 3 ला होईल सुरुवात. पुन्हा एकदा ऐकूयात एक सुमधुर गीत. झालेत 19 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. म्हणजेच एकंदरीत 9.5च्या सरासरीनं मैदानावरती खेळ सुरू आहे बॅटिंग करणाऱ्या एच सुपर टायगर्स या संघाचा. हेमंत गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. षटक क्रमांक 3 शेवटचं स्लॉगवरचं आणि हाणामारीचं षटक. तर दुसऱ्या बाजूला एच सुपरस्टार संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू रतीश वागरे ऑन द स्ट्राईक एंड. 6 बॉलवरती कशा पद्धतीची बॅटिंग राहील, कारण सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं अगदी 38 धावांचा 40 धावांचा टार्गेट देखील मैदानावरती चेस झालं. पहिलाच बॉल फुल टॉस. या बॉलला अलॉग द कार्पेट मिड विकेट रिझर्व्ह मध्ये उडवून दिलाय. चेंडू चाललाय अगदी घरंगळत जमिनीला गुदगुल्या करत. पुन्हा एकदा एक सिंगल अर्जित झाल्या आणि सिंगलच्या साह्यानं सिंगलच्या मदतीनं रणसंख्या जर पाहिली तर जाऊन आता मात्र पोहोचते 20च्या घरामध्ये. 20 रन्स ऑन दी बोर्ड. रतीशच्या बॅटमधून तो फटका पाहिला स्ट्रायकेटला भरत. पुन्हा एकदा शफल होत असताना ऑन साईडला फटका येतो. निलेश बामणे शेवटच्या मोमेंटला स्वतःला थांबवलं, मात्र चेंडू 1 बाउन्स थांबणार नाहीये, निघून गेला. सीमारेषा पार आलाय चौकार. न्यू बापदेव फायटर्स आणि एस ए कट्टर कुणबी यांच्यातील टॉसमध्ये एस ए कट्टर कुणबी संघाने टॉस विन झालेला आहे आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे.
यापुढील होणारा सामना न्यू बापदेव फायटर्स आणि एस ए कट्टर कुणबी. या चेंडूवरती देखील शफल होत असताना ऑन साईडला खेळला चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये बॉलला अडवलं गेले. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावेनं रणसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. 3 चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक राहिलाय. लास्ट जवाब बॅटिंग आतापर्यंत पेश केली आहे दोन्ही बॅटर्स. मात्र रणसंख्या जर पाहिली तर मी म्हणेल की सामान्य स्कोर आहे, कारण समोरच्या बाजूला बॅटिंग लाईनअप देखील तितकीच महत्त्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा शफल झाले, पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, पुन्हा एकदा अडवलं गेले बॉलला आणि रिझल्ट देखील सेम आहे. 2 धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. रणसंख्या 28 या धावसंख्येवरती स्थिरावली जाईल. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आणि जवळजवळ 2.4 चेंडूचा खेळ संपलाय, म्हणजे 2 चेंडूचा खेळ इथून पुढे शिल्लक राहिलाय या षटकातील. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हेमंत जो चांगली गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल 5वा बॉल या षटकातील शफल होत असताना पुन्हा एकदा त्याच डिरेक्शन मध्ये यावेळी क्षेत्ररक्षक बॉल खाली चुकी झाली आहे आणि हा चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी सीमारेषा पार चौकार. एका बाजूला हेमंतला आपण पाहतो, दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हेमंत आणि बॅटर भरत आहेत. आणि आपण दोघे पाहिले तर संदेरी गावाला बिलॉंग करणारे दोन्ही खेळाडू एकत्रितपणे क्रिकेट नेहमीच खेळताना पाहिले. त्यावेळी शफल झाली, फुल टॉस बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन. यावेळी षटकार प्रेक्षकांच्या भेटीला, चेंडू चाललाय अगदी लांबच, लांब षटकार आलाय. एजे सुपर टायगर्स चला घाईनं मैदानावरती दाखल व्हा. एजे सुपर टायगर्स आणि शिर्के 11 संघाला देखील विनंती असेल, शिर्के 11 आपण देखील आपली सलामीची जोडी मैदानावरती दाखल करा, कारण स्पर्धेमध्ये वेळ ही फार महत्त्वाची. सातत्याने उल्लेख केला जातो की ही स्पर्धा 1 तास उशिराने आपल्या सर्वांना उपस्थित झाली, त्याच्यामुळे वेळेचे जे बंधन आहे ते प्रत्येक खेळाडूला पाळणं फार गरजेचं आहे. चला एजे सुपर टायगर्स, एजे सुपर टायगर्स संघाला विनंती आहे, चला त्वरित संघ घेऊन मैदानावरती दाखल व्हा, कारण आपली स्पर्धा आहे, आपणच आयोजक आहोत आणि आपणच खेळणार आहोत. त्याच्यामुळं वेळेवर निर्बंध असणं फार गरजेचं आहे, कारण संपूर्ण स्पर्धा एक लाजवाब आयोजन आहे. विजय बोरले साहेब कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. विजय बोरले साहेब. कुणबी प्रीमियर लीग, कुणबी समजोन्नती संघ मसला मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धाच भरवली गेली आहे. प्रत्येक गावातील खेळाडूंना एकत्रितपणे एकत्र करण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. चला शिर्के 11 आघाडीची जोडी आणि एजे सुपर टायगर्स संघाला विनंती आहे, कारण वेळ ही माणसाच्या आयुष्यातील आणि क्रिकेटच्या मैदानावरील सर्वाधिक महत्त्वपूर्ण बाब आहे. चला मॅचला सुरुवात होईल, तोपर्यंत घेतोय आपण विश्रांती. पुन्हा एकदा ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर गीत.
हॅलो, किसन शिंदे साहेब, कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला, वैभव गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. येणारे हॅलो. 18 बॉल. हॅलो, एनके वॉरियर्सचे संघमालक किसन शिंदे साहेब आणि सोबत नितीन बोरले साहेब यांचा या ठिकाणी छोटेखानी सत्कार होतोय. चल यस, मॅचला आपण करतोय सुरुवात. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये बॅटर्स आहे अगदी 39 धावांचा. पहिला बॉल निलेश बामणे, फुल टॉस. या चेंडूवरती संधी निर्माण झाली. जर ही विकेट्स मिळाली तर मॅच मध्ये भरपूर काही घडेल. आणि पहिल्याच बॉलवरती मोठा मासा गळाला. फलंदाज निलेश बामणे तंबूच्या आश्रयाला. निलेश बामणे सारखा एक महत्वाचा मोहरा अगदी स्वस्तामध्ये माघारी परतला. आणि आता टार्गेट आहे या मॅच मध्ये येणारे 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 39 धावांची गरज. हॅलो, एनके वॉरियर्सचे संघमालक किसन शिंदे साहेब आणि नितीन बोरले साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी अशोक बोड साहेब तसेच अनिल बांदे साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या हस्ते हा सत्कार होणार आहे. मागच्या चेंडूवरती आपण वाईट बॉल पाहिला आणि वाईटच्या माध्यमातून एक अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये. फुल टॉस, शेड्यूलला भिरकावून दिले. पुन्हा एकदा जमिनी लगत मिड विकेट, सीमा रेषा पार. या बॉलवरती आलाय संख्येच्या बॅट मधून चौकार. संकेत नंबर क्रमांक 3 वरती खेळण्यासाठी मैदानावरती गेलाय. आणि पहिलाच बॉलवरती ऑन साइडला फुल टॉस बॉल होता. कोणत्याही प्रकारचा हवेमध्ये खेळण्याचा त्याचा प्रयत्न राहिला नाही. जमिनी लगत अगदी मनगटाचा खूप चांगला वापर केला. फ्लिक ऑफ द रिस्ट. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं असेल तर चौकार आला 4 धावेनं. धावफलकामध्ये वाढवत असताना रणसंख्या 5 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. यावेळी सफल होत असताना मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट. यष्टांच्या बरोबर वरून चेंडू विसावला थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणि यावेळी आला डॉट बॉल. मॅचमध्ये अगदी वेगळं वलय निर्माण करण्याचं काम आता गोलंदाजी करणाऱ्या एच.जे. सुपर टायगर्स या संघाकडून केलं जातं. आणि क्रिकेटचे वैशिष्ट्य राहिलंय, ज्या बॅटर्सनं मागच्या चेंडूवरती चौकार लगावला त्याच बॅटर्सला मात्र या चेंडूवरती शांत ठेवलाय. जवळजवळ आपण पाहिला तर 3 चेंडूचा खेळ संपला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 5. पुढचा बॉल गोलंदाज डिकालत पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता, त्याला पाठवून दिलाय. अगदी 1 बाउन्स आउट ऑफ द प्लॉट. या बॉलवरती आलाय चौकार. सरासरीने या मॅच मध्ये खेळ करायचा अगदी
बॅटिंग करणाऱ्या संघाला पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, जागा बनवली, लाजवाब फटका, स्क्वेअर लेग झोन निवडला, पुन्हा एकदा आलाय बॅटवरती, बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. अक्षरशः संख्येच्या बॅटमधून या मैदानावरती आता सावकारांचा पाऊस पडायला सुरुवात झाली, स्टेप आउट झाले, मोठा फटका खेळायचा होता, पंचांचा सिग्नल आपल्या परत येतो. अगदी दोन्ही हात एका समांतर रेषेमध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 ह्या वेळेला अंमलात आणला गेला आणि अवांतरच्या माध्यमातून रणसंख्येमध्ये वाढवत असताना रणसंख्या जाऊन पोहोचते 14 या क्रमांकावरती. एका चॅम्पियन खेळाडूचा क्रमांक राहिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वाधिक ICC ट्रॉफी जिंकण्याचा ज्या खेळाडूनं कारनामा केला अर्थात रिकी पॉन्टिंग पंटर आणि याच खेळाडूचा जर्सी नंबर 14 सध्याच्या घडीला आपण स्कोर कार्डवरती पाहत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा ऑन द ट्रॅक यावेळी उडवलाय बॉलला, दी स्लॉट मध्ये होता, प्रेक्षकांच्या भेटीला हाय अँड हँडसम लवली षटकार. बारा बॉल मध्ये 19 धावांची गरज राहिल्या. चला घाई करा एच जे सुपर टायगर्स, कारण क्षेत्ररक्षण सजवताना देखील आपण जरासा बराचसा वेळ खर्च केलाय, त्यामुळे आता एच जे सुपर टायगर्स विनंती आहे 12 बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. मात्र क्रिकेटचा इतिहास राहिला आहे की क्रिकेटची परिभाषा तुम्हाला नेहमी सांगते की कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. मी 2006 मध्ये तो सामना पाहिला, जोहान्सबर्गचं मैदान होतं, दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया. 434 धावांचं टार्गेट 2006 मध्ये चेस केलं गेलं. म्हणजे 2006चा विचार केला त्यावेळीच्या 434 धावा म्हणजे मी आताच्या माणून चालेल की 600 धावा. आणि त्यावेळी तो त्या मैदानावरती कोणी ना भूतो ना भविष्यातून तो विचार केला होता की ऑस्ट्रेलियाच्या भक्कम लाईनअप बॉलिंग लाईन समोर अगदी दक्षिण आफ्रिका संघ 434 धावांचा टार्गेट चेस करेल. मात्र धावांचा डोंगर या ठिकाणी चेस झाला होता. म्हणून आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 19 धावांची गरज. रतीश वागरे पहिला बॉल, उलटा बॅटनं क्षेत्ररक्षक चेंडू खाली, अगदी मी म्हणेल की स्टॉप केला बॉलला, वेस्ट स्टॉप. नशिबाची साथ लाभली नाही, या बॉलवरती एक सिंगल आल्या आणि या सिंगलच्या मदतीनं रणसंख्या जाऊन पोहोचते 21 या क्रमांकावरती. न्यू बापदेव फायटर्स आणि SA कट्टर कुणबी संघांचे कर्णधार यांनी कृपया व्यासपीठाजवळ यायचं आहे. न्यू बापदेव फायटर्स आणि SA कट्टर कुणबी दोन्ही संघांचे कर्णधार यांनी व्यासपीठावर यायचं आहे. पुढच्या बॉलवरती यस, जसा उल्लेख झाला की पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि चोरी मात्र मागच्या दारातून झाली, विकेटचं पतन. विजय बोरले साहेब, हॅलो. आता 18 धावा 10 बॉलमध्ये 18 धावांचं टार्गेट आहे मॅचमध्ये शिल्लक राहिला. पुढचा बॉल कोलवटप्पाचा बॉल पुढे एकदा खोदूर काढलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय, वाईड स्लॉंग ऑनला बॉलला अडवलं गेले तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा पुढे एकदा कंप्लीट झाले. 2च्या मदतीनं रणसंख्या जर पाहिली 1 धावाले आणि 1च्या मदतीनं रणसंख्या 22 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 22 रन्स ऑन द बोर्ड, 22 धावा. रतीश वागरे बॉलिंग एंडवरून पुढे एकदा मार्गस्थ ऑन साईडला जाऊन फटका सजवण्याचा प्रयत्न, थोडीशी सफल झाले. ऑन साईडला बॉलला वळवायचं होतं मात्र बॉडीवरती आदळणारा बॉल राहिला आणि पंचांचा सिग्नल आला. यावेळी लेग बायच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डमध्ये अर्जित होईल. रणसंख्या जर पाहिली तर पुढे एकदा जाऊन पोहोचते 23 क्रमांकावरती. 23 रन्स ऑन दी बोर्ड.
39 धावांचा पाठलाग मैदानावरती सुरू आहे. रतीचं चांगलं षटक राहिलंय. बॅक ऑफ द डिलिव्हरी यावेळी जर पाहिलं तर पंचांचा सिग्नल, पंचांचा इशारा आला अगदी वाईट. पुढे एकदा एक एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव आणि अतिरिक्तच्या माध्यमातून धावसंख्या तर पुन्हा एकदा आकार घेत असताना जाऊन पोहोचते 24 या क्रमांकावरती. आठ बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज शिर्के 11 या संघाला. अगदी लोवर फुल टॉस बॉल होता, सेट डाऊन दी ग्राउंड, अगदी समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय. 1 बाउन्स जोपर्यंत बॉलला कॅरी केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सफल झालाय. 2च्या साह्यानं 2च्या मदतीनं रणसंख्या जर पाहिली तर जाऊन आता मात्र पोहोचते 26 या क्रमांकावरती. 26 धावा ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक दुसरा आहे प्रगती पथावर. रतीश बॉलिंग एंडला. या बॉलवरती पुन्हा एकदा शफल होत असताना स्क्वेअर लेग झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न झालाय. अगदी त्या ठिकाणी क्षेत्राचे थोडेसे फंबल झालेत आणि एका धावेचं रूपांतर यावेळी 2 धावेमध्ये करत असताना 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलकावरती धावानं आकार प्राप्त करत असताना 28 धावा पाहायला मिळत आहेत. तर षटक क्रमांक दुसरा देखील संपवलं गेलं. येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी तब्बल 11 धावांची गरज आहे. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. षटक क्रमांक 3 ला होईल सुरुवात. तोपर्यंत या ऐकूयात पुन्हा एकदा डीजेला. हॅलो. एस ए कट्टर कुणबी संघमालक श्री संजय बोरले साहेब आणि अरुण धाडवे साहेब कृपया व्यासपीठावर यायचे आहे. तसेच संघमालक श्री खामदेश्वर, संघमालक विवेक धुळप साहेब आपणही व्यासपीठावर यायचे आहे. तर षटक क्रमांक 3 साठी शेवटचं षटक. येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 6 मध्ये 11ची गरज आहे. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहत आहे पियुष. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. पहिल्या बॉलवरती शफल होत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तर बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट, स्विंग अँड मिस. पहिल्याच बॉलवरती बॅटला लागत असताना एक पहिली धाव आली आणि रणसंख्येमध्ये वाढ झाली. एकंदरीत येणारे 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये अजून या मॅचला जिंकण्यासाठी गरज आहे 10 धावांची. 5 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. पियुष राईट आर्म ओव्हर द विकेटनं यावेळी बॅकफुटला गेले, जागा बनवली, मात्र एलिव्हेशन प्रॉपर नाहीये. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, सरळ हातामध्ये बॉल आणि फलंदाज झालाय बाद. संघमालक श्री विजय बोरले साहेब आणि श्री अरुण धाडवे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. हा संजय बोरले साहेब आणि अरुण धाडवे साहेब एस ए कट्टर कुणबी या संघाचे संघमालक यांचा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. मी तलावडे विभाग अध्यक्ष राकेश पेंडारी साहेब आणि युवक मंडळ सचिव उमेश पोटले साहेब यांना विनंती करतो की आपल्या हस्ते हा सत्कार होतोय. नवीन बॅटर हेमंत मैदानावरती दाखल होतोय. 4 चेंडूचा खेळ या षटकातील अजूनही शिल्लक राहिलाय. 4 मध्ये 10 हे समीकरण आहे मॅचमध्ये. पारडं जड राहिलं होतं मॅचमध्ये. शिर्के 11 संघ एकात हा सामना जिंकेल. सुरुवातीला अनेक बाकी तर होती, मात्र क्रिकेटचं मैदान आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरती बरेचसे उलटफेर आपण सातत्याने होताना पाहिलेत. 4 बॉल 10 धावांची गरज. मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट. यावेळी देखील आलाय डॉट बॉल. येणारे 3 चेंडू
3 मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. एका बाजूला आपण पाहत आहे शिर्के 11 संघ लढतो, तर दुसऱ्या बाजूला HJ सुपर टायगरचा संघ आहे. येणारे उर्वरित चेंडू राहिलेत 3 आणि 3 मध्ये करायचे आहेत, अर्थात 10-10. अकुट टप्प्याचा बॉल होता, उडवलाय बॉलला क्षेत्ररक्षक, बॉल खाली. यावेळी देखील झेलबाद झालाय, म्हणजेच काय तर येणारे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये समीकरण उरले 10 धावांचं. खामदेश्वर 11 कुणबी युवा संघ मालक विवेक धुळप साहेब आपण व्यासपीठावर यायचंय. सर नवीन बॅटर नवीन कॅन्डिडेट देवेंद्र मैदानावरती दाखल झालाय. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज राहिली आहे मॅचमध्ये. 2 मध्ये 10 करायचे आहेत. एखादा मोठा फटका बॉलवरती आला तर या मॅचमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत खेळवून ठेवणारा सामना राहील. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. महत्त्वपूर्ण बॉल 10 बॉल 10 धावांची गरज आहे. 2 चेंडूवरती सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये केवळ एक सिंगल. त्या मॅचमध्ये केवळ औपचारिकता शिल्लक राहिले. येणारे चेंडू शिल्लक आहे 1 आणि एका बॉलमध्ये करायचे आहेत धावा 9. एक चेंडूवरती 9 धावांची गरज शिल्लक राहिल्या. हे जे सुपर टायगरचा संघ मैदानावरती अगदी आपलं पारड जड दाखवतोय. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता. अगदी कोणत्याही प्रकारची जोखीम नाहीये गोलंदाजी करणाऱ्या संघाला. कुणबी युवा संघ मालक विवेक धुळप साहेब यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. मंडळ त्यांचे आभारी आहे. तर पुढच्या मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा आवाजामध्ये केला जाईल बदल मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय. अर्थात कोपरीचा एक गोड आवाज अर्थात धनंजय पाटील सर आपल्या दरम्यान जोडले जातात. जशी पुढच्या मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवर धनंजयजी पाटील. तसेच AP वॉरियर्स संघ मालक अजय धावडे साहेब आणि प्रसाद शिर्के साहेब कृपया आपण व्यासपीठावर यायचंय. AP